GoPro 8 अजून पण आपण ना भरपूर खरेदी केलेली ब्रँड न्यू प्रीमियम GoPro हिरो ब्लॅक. GoProला क्वालिटी कशी आहे, आयफोन सारखी तर क्वालिटी. GoPro क्लिक अ फोटो ते ना दाबून धरायचं 3 सेकंद. हे बघा, ही बघा बॅग एवढी मोठी आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर तुम्ही म्हणता ना तर अचानक असं कसं काय असं ब्लॉग चालू केलेला आहे. सो तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचं आहे आणि ना असं आहे जे की ना आपल्या ब्लॉगची अशी सुरुवात होणार आहे. न्यू जर्नी तर तुम्हाला माहितीच असेल, न्यू जर्नी चालू झालेली आणि एवढी भयंकर चालू करणार आहे ना आपण न्यू जर्नी, कारण की एवढी खरेदी वगैरे करून टाकलेली आहे आणि प्लॅनिंग पण आपला असा टॉपचा आहे ना, जे की आमच्या एरियात तर कोण करू शकत नाही. एवढी फुल गॅरंटी आहे आपल्याला. सरप्राईज आहे ना, त्याच्यावरूनच कळेल की प्लॅनिंग किती मोठा असेल. सो तुम्हाला हे सरप्राईज दाखवूनच कळेल की ना हे पोरगं कुठंतरी गायब होणार आहे आणि कुठंतरी जाणार आहे. सो सेटअप वगैरे रेडी तर करून ठेवलेलंच आहे. आता फक्त जे आपण ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत, पॉवर बँक वगैरे जे पण काय असेल, कॅमेऱ्याचं मटेरियल वगैरे, ते सर्व काय आहे ना आपण ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि जे ऑर्डर केलेलं आहे ते तर अजून 1-2-3 दिवसांनी तर येऊन जाईल. आणि त्यासाठी असा विषय झाला आहे आपला 13 नाही 14 जो होता ना, तो जरा कार्यक्रम 25 करून टाकला त्याचा. आणि हा दुसरा आयफोन आहे, हा वेगळा आहे. तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेल हा कोणता आहे काय आहे. पण क्वालिटी एक नंबर आहे. जशी गोप्रोला क्वालिटी आहे ना, तशी सेम टू सेम आयफोनला ना क्वालिटी आहे. सो मी पर्सनली चेक केलेली आणि त्यासाठी आधी तुम्हाला ना गोप्रोची अनबॉक्सिंग करतो. बॅकपॅकवरनं अनबॉक्सिंग, हेल्मेट इन्स्टॉलिंग सगळं ना ओकेमध्ये करून दाखवणार. त्यामुळे हा ब्लॉग आजचा ना मिस करू नका, कारण की ह्याच ब्लॉगपासून अशी सुरुवात होणार आहे. त्यानंतर माहीत नाही की अजून एक जर एवढ्या चेहऱ्यातला पडला तर ब्लॉग पडेल, नाही तर हा ह्यानंतरचा ब्लॉग असणार आहे ना जे डायरेक्ट गायब झालेलं आहे. अशा ठिकाणचा ब्लॉग असेल जे की इथून कोण जाऊ शकत नाही. आणि MH12 गाजणार आहे आता लवकरच. MH12 द MH रायडर 9191 आणि MH12 राडा होणारच. आता चला तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो. हे पाहू शकता GoPro 8 राडा. आणि दुसरा राहणार आहे बॅग. आणि ही काय नॉर्मल बॅग नाही, अजून ह्याची डबल बॅग आहे. सो पाहू शकते फोल्ड केलेली बॅग आहे. हेल्मेटला नवीन माउंट इन्स्टॉल केलेलं आहे, ते तुम्हाला तर शॉर्ट व्हिडिओच्या साईडला दिसत असेल. आपण शॉर्टचा पण दुसरा चॅनल आहे, तो तुम्हाला ना लवकरच लिंक सोडणार आहे. कारण की तो शॉर्टचा चॅनल आहे ना अजूनपर्यंत मी कोणाला सोडलेला नाही आणि त्याला तरी बहुतेक ना 150 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. सो अजून जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांना तर एकाला पण नसणार आहे. आता त्याचे 150 सबस्क्रायबर झालेले आहेत 2 महिन्यात. आणि आता हे बघू शकता इन्स्टॉल केलेले आहेत. हेल्मेटचं वायझर वगैरे चेंज करून टाकणार आहे. कारण की ज्या ठिकाणी जायचे तिथं म्हणजे जरा कडक दिसलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की आता ओल्ड झालं, 1 वर्ष झालं. आणि ह्यानंतर होणार आहे आपल्या गोप्रोची कापा. सो आणि अजून पण आपण ना भरपूर खरेदी केलेली आहे. टी शर्ट ना 4 ते 5 घेतलेले आहेत, फुल शर्ट 4 ते 5 घेतलेले आहेत. सो अशी एवढी खरेदी केलेली आहे, कारण की लागणार आहे खरेदी भरपूर लागणार आहे. कारण की आपल्याला एवढा स्टे करायचा आहे, राहायचं आहे तिथं, भरपूर तिथलं जीवन जगायचं आहे. अशी ही जर्नी राहणार आहे. सो इथून तर आपण लवकर काय होणार आहे ते तुम्हाला तर ब्लॉगमध्ये दिसून जाणार आहे. आणि आता राहिले ह्याची अनबॉक्सिंग करायची. सो त्याची अनबॉक्सिंग सुरुवात करूया. आणि फर्स्ट ऑफ ऑल गोप्रोची पहिल्यांदा अनबॉक्सिंग करूया. ह्याचे क्वालिटी वगैरे सगळं तुम्हाला ना आत्ताच सांगणार आहे. मी आधीच अनबॉक्सिंग केली होती, बट तुमच्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे, त्यासाठी परत सेलोटेप लावलेला आहे, पाहू शकता. आणि बघा गोप्रो ना असा फिट येतो, हे बघा. सो आतमध्ये असा फिट आहे. सो ते इन्स्टॉल काढायचे आपल्याला, सगळं इन्स्टॉल केलेलं. मेमरी कार्ड पण इन्स्टॉल केलेले आपण त्यात. 64 GB आहे ना, हाय क्वालिटीचं आहे, 150 Mbps/सेकंद. आज गोप्रोची अनबॉक्सिंग करून घेऊया.
हे बघा आज मटेरियल येतं बघा गोप्रोचे आहे ना बॉक्स पैकिंग गोप्रो तो अंदर उचल गया अटक गया वाटतं पाहू शकता ब्रँड न्यू प्रीमियम गोप्रो हिरो ब्लॅक पाहू शकता सो असा राहील सो हे ॲक्सेसरीज दाखवतो तुम्हाला पिन हे म्हणतो तुम्हाला कंपनीने कसं काय दिलं सो आपण आधीच अनबॉक्सिंग केली ती तेव्हा नाही आपण वायरचं लावून घेतलेलं आहे हे बघा कशी नवीन कोरी अशी ओरिजिनल गोप्रोची केबल आहे त्यानंतर ना हे बघा हे 2 दिलेले आहेत चिटकवण्यासाठी सो पाहू शकता बॅक साईडला असतं हे सेलोटेप सारखं डबल चिकटेप सो हे इन्स्टॉल करण्यासाठी असतं तर तुम्हाला दाखवतो हे कसं लावते सर पाहू शकता आपण इथे इन्स्टॉल केलेले हे ना सेफ्टीसाठी आपण ना MCL यूज केलेले हे बघा एवढं जबरदस्त हेवी नाही हे बघा हेल्मेटचं वजनच ना एक 2-3 किलो तरी आरामात असेल सो हे बघू शकता एवढं भयंकर कडक मध्ये बसलेलं हे असं लावतात आणि इथं आपला कॅमेरा सेट होतो सो तुम्हाला दाखवतो कसा होतो सेट पहिला हे आपण ना काढून घेऊया आणि इथून नाही काढलं तरी ना आपण हे असं वर काढायचं पाहू शकता आणि हे सो आपल्याला हे पण काढायचं असेल ना तर हे बघा ओके असं पण निघू शकतं निघतंय ओके आणि तुम्हाला दाखवतोय कॅमेरा कसा इन्स्टॉल करायचा इथं आता ना आपण एक साईडला बरोबर लावून घेऊया आतून आपल्याला याचं ना स्टँड वगैरे मागवायचं पडला होता काम परचेस केलं तेव्हा कॅमेऱ्याने हे असं डेमो तुम्हाला दाखवतो कारण की ह्या जागी ना आपण ना दुसरं ते असं असतं ना यू मध्ये सो ते आपण आणणार आहे त्याला माउंट क्लॅम्प म्हणतात सो माउंट क्लॅम्प कॅमेरा क्लॅम्प सो ते आणणार आहे पण टेम्पररी यूज करतोय लॉंग राईडला तरी असलं यूज नाही होऊ शकत लॉक झाले हे बघा लॉक झाले हे पाहू शकता कसं दिसतंय ओके अजून ह्याला ना आपल्याला माईक वगैरे ना मागवलेला आहे सो तो पण आणायचा आहे सो आता हे काढतो आणि तुम्हाला ना अजून ह्याचे फंक्शन वगैरे दाखवतो हेल्मेटचं तर काम झालं तर हे पण काढून ठेवतो कॅमेरा चालू करायचा आहे ह्याच्यात पाहू शकता मोड नाव आहे सो मोड दाबलं ना कॅमेरा ऑन होतो फक्त ऑन होतो आणि त्यात फंक्शन वगैरे करता येतात आणि जर आपल्याला डायरेक्ट चालू करायचं आणि इमर्जन्सी ठिकाणी आपल्याला डायरेक्ट शूट करायचं सो पाहू शकता इथं त्यांनी एक बटन दिलेलं आहे सो हे दाबलं ना तर डायरेक्ट रेकॉर्डिंग चालू होतं बघायचं का तुम्हाला हे पाहू शकता दाबलं एकदा हे बघा असं सायरन वाजतो नाही बघा चालू झालं रेकॉर्डिंग पाहू शकता दिसत असेल तुम्हाला असं हे रेकॉर्डिंग होतं पाहू शकता गोप्रो ओके हे बघा चला आता आपण ऑफ करू आणि आता तो आपल्याला फंक्शन ओपन करायचे तर सगळे याच्यात फंक्शन आहेत जसं की आपल्या ना आयफोनला कसं सिनेमॅटिक ऑप्शन आहे तसं ह्याला पण 4K मध्ये सिनेमॅटिक ऑप्शन आहे आणि 4K 60 FPS ला सपोर्ट करतं आणि मेमरी कार्ड पण यांना हाय क्वालिटीचं लागतं सो पाहू शकता ऑन केलं आता आपण मोड ऑन केलेले डायरेक्ट रेकॉर्डिंग चालू होणार नाही आता पाहू शकता झालं आणि ना आता आपण तुम्हाला ना आत्ता बघा 4K 30 FPS ला आहे परत ह्याच्यामध्ये ना तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक पण आहे सो तुम्हाला दिसत असेल सिनेमॅटिक पण आहे असे काही भरपूर असे मोड आहेत त्यासाठी ना तुम्हाला जर गोप्रोमध्ये काही शंका वाटली ना 100% मेसेज करा तुम्हाला ना व्हिडिओच्या दरम्यान मी सांगून टाकेल की असा असा विषय होईल त्यामुळे एकच नंबर आहे गोप्रो हा कॅमेरा आणि आता बघू 30-60 FPS ला एक नंबर सपोर्ट करतं आणि वाईड अँगल बघू शकता आत्ता वाईड अँगलला आहे आणि थोडं वर घेतलं ना
टच डिस्प्ले. सो सुपर व्ह्यू मध्ये बघा कसं दिसते आता, भरपूर लांब दिसतं. मी जास्त करून ना वाईड अँगलला शूट करतो, कारण की क्वालिटी पण एक नंबर येते. पाहू शकता क्वालिटी तुम्हाला माहीतच असेल. हे बघा दिसत असेल तुम्हाला ना. आता मोटो व्लॉग मध्येच ना तुम्हाला ह्याची ना क्वालिटी वगैरे ना तुम्हाला दिसून जाईल की गोप्रोला क्वालिटी कशी आहे. आयफोन सारखी तर क्वालिटी 100% आहे. आणि एडिटिंग जर करायची असेल ना तुम्हाला तर आयफोनमध्येच करा. अँड्रॉइडमध्ये ना क्वालिटी एकदम डाऊन होती पूर्ण ना. जो व्हाईट बॅलन्स असतो ना तो व्हाईट बॅलन्स ना इन्क्रीज होतो, म्हणजे पूर्ण व्हाईट व्हाईट दिसायला लागतं आणि जे प्रॉपर दिसत नाही. सो पाहू शकता. आणि ह्याच्यात मोड पण आहेत अजून, आणि व्हॉइस पण आपण बोलून पण ह्याचा फोटो वगैरे शूट करू शकतो. तुम्हाला डेमो बघायचा आहे का? सो आता व्हॉइस रेकॉर्डिंग बघा, पाहू शकता. स्क्रीन लॉक, रोटेट लॉक सगळं आहे, ऑर्गनायझेशन लॉक. परत ह्याच्यात ना GPS सिस्टीम पण इन्स्टॉल आहे ह्याच्यात, आणि GPS सिस्टीम तर आहेच. सो तुम्हाला ना आता व्हॉइस रेकॉर्डिंग चालू करून दाखवतो. पाहू शकता इथे एक बटन आहे आणि ह्या साईडला बटन आहे. तर ना मी आत्ता ना हे बघा तुमच्या समोर ना असं ठेवणार आहे. हे बघा टच न करणार. गोप्रो क्लिक अ फोटो, रेकॉर्डिंग चालू केलं बहुतेक नाही. फोटो क्लिक केलं, राडा एकच नंबर केला फोटो. तुम्हाला आता तुम्हाला वाटेल की बटनाने टच केलाय. मी असं धरतो. हे बघा दोन्ही पण कोपऱ्याला धरलेलं. हे बघा गोप्रो क्लिक अ फोटो. हे बघा असं वर्किंग करतं. जसं आयफोन ना हे सिरी बोललं की होतं ओके. सो तिथं ना तसंच हे गोप्रोचं पण फंक्शन आहे. सो ते पण असंच वर्किंग करतं आणि एक नंबर विषय आहे गोप्रोचा. सो पाहू शकता मोड त्यात स्लो मोशन पण ना आपण ना 4K मध्येच नाही 1080 मध्ये शूट करू शकतो. आणि 120 FPS आणि 240 FPS ला हे सपोर्ट करतं. सो अशी ही ह्या गोप्रोचा विषय आहे. तर बघू शकता ज्याला पण बाय करायचा आहे ना लवकर करा. गोप्रो ना मला हा बसलेला आहे 16,000पर्यंत टोटली सगळं कॉस्ट गेलेली. त्यात मेमरी कार्ड पण वगैरे घेतलेले, मी पर्सनल घेतले. मेमरी कार्ड काय ह्याच्यात भेटत नाहीये, चार्जर पण नाही भेटत, फक्त आयफोन सारखी केबल भेटते. आणि जसं आयफोनला ॲक्सेसरीज भेटतात तेवढेच भेटते ह्याच्यात पण, बाकी काय विषय नाही. आणि आता आपल्याला ओपन करायची बॅग. सो गोप्रोचा रिव्ह्यू बघितला असेल तर तुम्हाला ना व्हिडिओ पूर्ण आपण आयफोनमध्ये आता शूट करणार नाही, जास्त करून गोप्रोचाच यूज करणार आहे आपण, कारण की घेतलाय म्हणलं आता यूज तर करायच लागणार आहे. सो आता पॉवर ऑफ करू. हे मोड नाही का ते ना दाबून धरायचं 3 सेकंद. हे बघा झालं पॉवर ऑफ. ओके आता गोप्रो साईडला राहील. शेट तुम्ही साईडला थांबा. पाहू शकता ही बॅग, आणि बॅगेवरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे ना कुठं जाणार आहे. आणि एवढी बॅग, एवढी मोठी बॅग हल्ली कशासाठी असेल ते बघा. थांबा थांबा, एवढी बारीक बॅग नाही. ही बघा बॅग एवढी मोठी आहे. हे बघा कसं आहे, असं दाखवायला लागते, फिरायला लागते असं. पूर्ण बघा इन्स्टॉल करा. हे बघा बघा बॅग केवढी झाली. आणि ह्याच्यामध्ये ना राहतात बूट वगैरे सगळं राहते. ते बघा इथं त्यांनी बुटासाठी दिलेले आहे. तर बाकीचं मटेरियल आणि आतली चेन उघडतो, डबल चेन दिलेली आहे. बरोबर विषय बघा, पूर्ण झाकून जाईल एवढी मोठी बॅग आहे. बघा एवढी मोठी बॅग आहे ते बघा. एवढी मोठी बॅग आहे ही, फक्त ना फिरण्यासाठी वापरलेली जाते आणि ट्रॅकिंग कॅम्पिंग वगैरे अशी साठी यूज केलेली जाते. तो 5 बॅग तो लावून घेतो. बॅग विषय हार्ड आहे. हे असं लॉक करायचं. आणि हे आहे बघा ह्यासाठी पण ना इथं पण हे बघा तुम्हाला वाटते काय नाही टोपी दिसते, टोपी सारखाच विषय दिसतो बरं काय आता. पण इथं पण त्यांनी एक वरती कप्पा दिलेला आहे जेणेकरून इम्पॉर्टंट वस्तू राहतील. आणि पूर्णपणे हे वॉटरप्रूफ बॅग आहे. तो पाहू शकते वॉटरप्रूफ आहे. हे बघा इथं पण कप्पा दिलेला आहे. सो इथं पण वस्तू एवढ्यात जे काय टाकायचे ते आपण इथं टाकू शकतो. इम्पॉर्टंट वस्तू कॅमेरा वगैरे पण करू शकतो आपण टाकू होता, की आपण जेव्हा शूट करायचं तेव्हा आपण इमर्जन्सी तिथून काढू शकतो.
ते पाहू शकता. आणि अशी ही बॅग आहे बघा. ही लईच नाही झाली. ओके, बघा अशी बॅग आहे. ओके, आणि त्यानंतर आपण अशी कॅम्पिंगला घेऊन जाणार आहे. नादच वाटेल काय बॅग नाही, आका झाकून जातोय. लांब जायचं म्हणलं एवढं तर करायच लागणार आहे. बघू शकता या एवढी मोठी बॅग आहे, भरपूर अशी मोठी बॅग आहे. तो बघितले असेल. आणि ह्याच्यात लिमिट तुम्हाला सांगतो, ह्यात पूर्णपणे ना 60 लिटरची ना कॅपॅसिटी ह्या बॅगला. सो हे बॅग ना पूर्णपणे 60 लिटर मध्ये ना कव्हर होऊन जाते, कारण की 60 लिटर बसू शकते. जेवढं पण काय मटेरियल असेल 60 लिटर ह्याची कॅपॅसिटी तर दिलेली आहे कंपनीने. तो ती बघा अशी बॅग आहे. आणि फोल्ड करून आता ठेवतो, जेव्हा जायचे ना आपल्याला त्याचा तेव्हा रिव्ह्यू टाकून देणार. आता करून टाकतो. ओके मध्ये बसलं बघा. ओके बघा, अशी आपली जर्नी स्टार्ट होणार आहे. सो आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, आणि रिव्ह्यू जरी चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा. आणि अशा भेटा नवनवीन व्हिडिओमध्ये, नवनवीन व्लॉगमध्ये. ट्रॅकिंग, कॅम्पिंग, मोटो व्लॉगिंग, ट्रॅव्हलिंग, असंच काहीतरी आपलं चालू राहणार आहे. सो बाय गाईज, टेक केअर, राधे राधे. भेटा एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा हा ट्रेलर कसा वाटला ते नक्की सांगा.